नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे। मग उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे, तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे, तर दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस हा 22 डिसेंबर आहे। ओके, त्याचबरोबर 21 जूनला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की जागतिक योग दिन कधी असतो, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो। मग जागतिक योग दिन कधी असतो, तर 21 जून या दिवशीच काय असतो, जागतिक योग दिन असतो। ओके, त्याचबरोबर दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठी रात्र, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला की दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठी रात्र कधी असते, तर त्याचं उत्तर काय येईल, 21 जून येईल। आणि उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय येईल, 22 डिसेंबर येईल। याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका, कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नाही। उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असं जर विचारलं तर 21 जून लिहायचंय। उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र कोणता असं जर विचारलं तर त्याचं उत्तर 22 डिसेंबर लिहायचंय। आणि दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता, 22 डिसेंबर। दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठी रात्र कोणती असणार आहे, 21 जून असणार आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2 आहे। त्या अगोदर मित्रांनो, हा आपला महानगरपालिका भरतीसाठीचा व्हिडिओ क्रमांक कितवा आहे, 14वा आहे। म्हणजे प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे, 14 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच तुम्हाला काय करायचे, आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला हे सर्व प्रश्नसंच काय करायचे, पाहायचे आहेत। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करून घ्या। त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत जा। ओके, आपल्या व्हिडिओचं एक वैशिष्ट्य काय, आपण अजिबात तुमचा टाइमपास करत नाही। आपण पहिल्यापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत 100% जवळपास काय करतो, तुम्हाला फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीच सांगतो। नाहीतर डायलॉग बाजी, हवाबाजी कुणालाही करता येते। ओके, परंतु त्या ठिकाणी काहीही तथ्य नाही, तिथं फक्त तुमचा काय होतो, टाइमपास केला जातो, तुमचा वेळ घातला जातो। म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला 30% शिकवलं जातं, शिकवत नाहीत असं मी म्हणत नाही, 30% तुम्हाला शिकवलं जातं आणि 70% तुमचा टाइमपास केला जातो। आपल्याकडे काय आहे, जवळपास आपण आपल्या वेळेमध्ये 90% शिकतो आणि 10% मी फक्त काय सांगतो, सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा। ओके, पुढचा प्रश्न काय, आपला प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारलंय, सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे। काय विचारलंय, सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे। मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान हा प्रदेश आहे। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सर क्रिक खाडीच्या प्रदेशामध्ये काय चालू आहे, सध्या सीमावाद चालू आहे। काय चालू आहे, सीमावाद चालू आहे। त्यामुळे काय आहे, हा प्रदेश सध्या चर्चेमध्ये आहे। आणि आतापर्यंतच्या परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास केला, प्रश्नपत्रिकांचं जर विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी जो प्रदेश काय असतो, चर्चेत असतो, त्याच्यावरती प्रश्न येण्याची काय असते, दाट शक्यता असते। प्रदेश म्हणा किंवा दुसरा एखादा मुद्दा असेल की हा मुद्दा काय चर्चेत आहे, तर त्याच्यावरती सुद्धा काय असतो, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची दाट शक्यता असते। जर तुम्हाला उदाहरण सांगितलं असेल तर तुम्ही मागची पहा, MPSCचा मागील पेपर पहा, 2-3 वर्षापूर्वी पहा, याच्यावरती प्रश्न आला होता आपल्याला, न्यू बेट, काय न्यू बेटावरून कोणत्या दोन देशांमध्ये वाद चालू आहे असा आपल्याला प्रश्न आला होता। मग कोणत्या दोन देशांमध्ये वाद चालू आहे, तर भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये न्यू बेटावरून वाद चालू आहे। त्याचबरोबर लक्षात ठेवायचंय, सर क्रिक खाडीच्या प्रदेश कोणत्या दोन देशांदरम्यान आहे, भारत आणि पाकिस्तान आहे, त्यांच्यामध्ये त्याच्यावरून सीमावाद आहे। त्याचबरोबर सर क्रिक खाडी ही कोणत्या नदीवरची खाडी आहे, तर ती सिंधू नदीच्या खाडीचा भाग आहे। या प्रदेशामुळे काय, भारताचा कच्छ भाग व पाकिस्तानचा सिंध प्रांत काय झालेले आहेत, वेगळे झालेले आहेत। भारताचा कच्छ भाग किंवा कच्छचे रण कोणत्या भागात आहे, तर गुजरात राज्यामध्ये आहे। कच्छचा भाग काय आहे, दलदलीचा प्रदेश आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या, याच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3 आहे। काय विचारलंय, वाळवंट व खंड यांच्या जोड्या लावा। काय सांगितलं आपल्याला, वाळवंट आणि खंड यांच्या जोड्या लावायला सांगितल्यात। या ठिकाणी वाळवंट दिलेत, पुढच्या बाजूला खंड दिलेले आहेत। ओके, मग या ठिकाणी पहा, आपल्याला पहिलं काय दिलंय, सहारा वाळवंट दिलंय, समोर काय दिले, आशिया, अमेरिका, आफ्रिका, गोबी वाळवंट, कोलोराडो वाळवंट, हे 3 वाळवंट दिलेत। आणि पुढे खंड कोणते दिलेले आहेत, आशिया, अमेरिका, आफ्रिका।
मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, अ नंबरची जोडी लावायची. सहारा वाळवंट कोठे आहे, तर सहारा वाळवंट आफ्रिका खंडामध्ये आहे. मग आफ्रिका कुठे, आपल्याला 3 नंबरला ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी जोडी काय असणार आहे आपली, ब असणार आहे. ब ला काय विचारलंय, गोबी वाळवंट विचारलंय. गोबी वाळवंट कुठे आहे, चीनमध्ये आहे. चीन कोणत्या खंडामध्ये आहे, आशियामध्ये आहे. म्हणजे ब ला 1 आणि मग क ला खाली किती शिल्लक राहणार आहे, 2 राहणार आहे. म्हणजे क नंबरची जोडी जरी पाहिली नाही किंवा तुम्हाला जरी माहिती नसली तरीही त्याची गरज नाही, कारण कोलोराडो वाळवंट कुठे आहे, अमेरिका खंडामध्ये आहे. ओके, मग आपलं उत्तर काय असणार आहे, अ ला 3, ब ला 1 आणि क ला 2. ओके, ऑप्शन कुठे आपल्याला तसा पाहूया. ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला तसा दिलेला आहे पहा, अ ला 3, ब ला 1 आणि क ला 2. ओके, मग आता तुम्हाला आपण प्रश्नामध्ये काय पाहिलं की कोणतं वाळवंट कोणत्या खंडात आहे हे पाहिलं, परंतु तुम्हाला लक्षात हे ठेवायचं नाही. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की कोणतं वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे. जर तुमच्या हे लक्षात आलं की कोणतं वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे, तर तुम्ही खंड हे उत्तर काय लिहिताल, आपोआप लिहिताल. ओके, मग आता या ठिकाणी लक्षात ठेवा, सहारा वाळवंट कोठे आहे, तर सहारा वाळवंट दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. गोबी वाळवंट कोठे आहे, तर गोबी वाळवंट हे चीन या देशामध्ये आहे. कोलोराडो वाळवंट कोठे आहे, अमेरिका देशामध्ये आहे. कलहारी वाळवंट कुठे आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. आणि थर वाळवंट कोठे आहे, तर भारत आणि पाक या 2 देशादरम्यान काय आहे, थर वाळवंट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले पहा या ठिकाणी आपल्याला, भारताची पूर्व पश्चिम लांबी डॅश डॅश आहे. काय विचारलंय, भारताची पूर्व पश्चिम लांबी डॅश डॅश आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न आलेला आहे. ओके, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, मग भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे मित्रांनो, तर ती आहे 2933 किमी. किती, 2933 किलोमीटर ही आपली भारताची पूर्व पश्चिम लांबी आहे. मग आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जर पूर्व पश्चिम 2933 किमी आहे, तर दक्षिण उत्तर लांबी किती आहे, दक्षिण उत्तर किती आहे, 3214 किमी ही काय आहे, भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे. ओके, त्याचबरोबर परीक्षेमध्ये वारंवार विचारलेलं आहे की भारताचं दक्षिणी टोक कोणतं आहे, तर मग भारताचं दक्षिण टोक कोणतं आहे, इंदिरा पॉइंट हे भारताचं काय आहे, दक्षिणी टोक आहे. आता या ठिकाणी कन्फ्युजन होण्याचा अजून एक मुद्दा आहे की भारताच्या इथं जर परीक्षेमध्ये लक्षात ठेवा, जर भारताच्या मुख्य भूमीचे काय विचारलं, भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिण टोक कोणतं असं जर प्रश्न आला तर काय उत्तर लिहायचंय, कन्याकुमारी लिहायचंय. आणि जर भारताचे दक्षिण टोक असा प्रश्न आला तर उत्तर काय लिहायचं तुम्हाला, इंदिरा पॉइंट लिहायचंय. इंदिरा पॉइंट कुठे आहे, तर जे आपला अंदमान आणि निकोबार हा जो बेटांचा समूह आहे त्या बेटावरती काय आहे, इंदिरा पॉइंट आहे. मग हा फरक लक्षात ठेवा, भारताच्या मुख्य भूमीचं जर असं विचारलं तर काय उत्तर लिहायचंय, कन्याकुमारी लिहायचंय. आणि फक्त भारताचे दक्षिण टोक विचारलं तर काय लिहायचंय, इंदिरा पॉइंट लिहायचंय. ओके, त्याचबरोबर भारताचं पूर्व टोक, पश्चिम टोक, उत्तर टोक हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मग भारताचं पूर्व टोक कोणतं आहे पहा, किबूत हे भारताचं काय आहे, पूर्व टोक आहे. मग किबूत कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर पश्चिम टोक कोणतं आहे, घुअर मोठा हे काय आहे, भारताचं पश्चिम टोक आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे, गुजरात राज्यामध्ये आहे. भारताचं उत्तर टोक कोणतं आहे, दप्तार आहे. दप्तार काय सध्या जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे, परंतु आता ते काय आहे, लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलंय, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. काय विचारलं आपल्याला, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी ऑप्शन काय दिलं आपल्याला, ग.वा. जोशी, महादेव गोविंद रानडे, भाऊदाजी लाड, गोपाळ कृष्ण गोखले. ओके, मग याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो, तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. कुणी केलेली आहे, गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. कधी केलेली आहे हे सुद्धा लक्षात असू द्या, 1905 ला केलेली आहे. ओके, आणि कोठे केलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. ओके, मग कोठे केली ती, पुणे या ठिकाणी केलेली आहे. कधी केली ती, 1905 ला केली ती. ओके, तारीख पुन्हा इथं लक्षात असू द्या, कधी केली होती, 12 जून 1905 ला केली होती. कुठे केली होती, पुणे या ठिकाणी केली होती. या संघटनेचा उद्देश काय होता किंवा संघटनेचं कार्य काय होतं पहा, तर देशभक्ती जागी करणे, जातीभेद नष्ट करणे आणि शिक्षण. ओके, त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी पहा, याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण याचा उल्लेख केलेला आहे की महात्मा गांधी हे कोणाला आपले राजकीय गुरु मानत किंवा महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर गोपाळकृष्ण गोखले हेच काय होते, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. ओके, त्याचबरोबर
गोपाळकृष्ण गोखले हे काय होते, मवाळ नेते होते. हे पण लक्षात असू द्या, कारण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोण मवाळ नेते होते. मग या ठिकाणी बाकीचे तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात, तर मवाळ नेते कोण होते, गोपाळकृष्ण गोखले काय होते, मवाळ नेते होते. त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी होती, त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते काय होते, एक संस्थापक होते. ओके. अतिशय महत्वाची अशी एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाची, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय दर्जेदार अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आतापर्यंत जवळपास 500+ मुलांनी आपली टेस्ट सिरीज घेतलेली आहे आणि मुलांच्या खूप जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत, खूप जबरदस्त मेसेज येत आहेत की सर खरंच ही टेस्ट सिरीज अतिशय उपयुक्त आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. याच्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस, सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आपल्या टेस्ट सिरीजचं की याच्यामध्ये आपण तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. त्यासोबत तुम्हाला त्याची आन्सर की सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. या टेस्ट सिरीजमध्ये एकूण काय असणार आहेत, तुम्हाला एकूण 10 टेस्ट दिल्या जाणार आहेत आणि टेस्ट सिरीजची किंमत किती आहे आपल्याकडे, 150 रुपये ही टेस्ट सिरीजची किंमत आहे. परंतु त्याच्यावरती सुद्धा आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव पुन्हा आपण डिस्काउंट ऑफर आपली चालू आहे अजून सुद्धा. जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त केवढ्याला पडेल, फक्त 99 रुपयाला पडेल. आता हे 99 रुपयाचं पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे, तर गुगल पे किंवा फोनपेला करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 9689141630 या नंबरवरती काय करायचं तुम्हाला शेअर करायचं आहे. पेमेंट कुठं करायचं आहे, याच नंबरवरती करायचं आहे 9689141630 आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा व्हॉट्सअपला, तुम्हाला याच नंबरवरती काय करायचं व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आपल्या प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. काय विचारलं या ठिकाणी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये, हे लक्षात असू द्या, 1904 मध्ये कोणती संघटना स्थापन केली असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत गदर, भारत सेवक समाज, अभिनव भारत आणि अनुशीलन समिती. ओके. मग या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणती संघटना स्थापन केली होती, तर अभिनव भारत ही संघटना स्थापन केली होती. कधी स्थापन केली होती, 1904 ला स्थापन केली होती. त्या अगोदर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या संघटना स्थापन करण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 ला काय केलं होतं, मित्रमेळा ही संघटना स्थापन केली होती. कोणती संघटना, मित्रमेळा ही संघटना स्थापन केली होती. कधी केली होती, 1900 ला केली होती. आणि याच संघटनेचं रूपांतर 1904 ला त्यांनी काय केलं होतं, अभिनव भारत या संघटनेमध्ये केलं होतं. त्याचबरोबर अभिनव भारत ही संघटना कोणत्या संघटनेच्या धर्तीवर होती असाही परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. मग कोणत्या संघटनेच्या धर्तीवर होती ती, लक्षात असू द्या, खूप महत्वाचं आहे. जोसेफ मॅजिनी यांची जी इटलीमधील यंग इटली ही जी संघटना होती ना, या संघटनेच्या धर्तीवरती अभिनव भारत या संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती. ओके. त्याचबरोबर अजून लक्षात ठेवायचं तुम्हाला, गदर या संघटनेची स्थापना कोणी केली हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. कोणी केली होती, लाला हरदळा यांनी केलेली आहे. त्याचबरोबर अनुशीलन समितीची स्थापना कोणी केली, पी मित्र आणि भूपेंद्र दत्त यांनी मिळून काय केली होती, अनुशीलन समितीची स्थापना केली होती. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपले लवकरच आपले 100K सबस्क्रायबर म्हणजेच 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. आणि हे सर्व शक्य झालं मित्रांनो तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे. त्यामुळे मी सर्वप्रथम काय करतो, तुम्हा सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर एक विनंती करतो की जे सबस्क्राईब करायचे राहिले आहेत त्यांनी कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे आपण येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपले काय होतील 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा काय करू नक्कीच पूर्ण करू. ओके. या ठिकाणी आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या एक्सचेंजमध्ये क्रिप्टो किंवा आभासी चलनाचा व्यवहार केला जातो. काय विचारलंय, कोणत्या एक्सचेंजमध्ये क्रिप्टो किंवा आभासी चलनाचा व्यवहार केला जातो असं विचारलेलं आहे. सध्या आभासी चलन असेल किंवा क्रिप्टो करन्सी असेल काही खूप चर्चेमध्ये आहे. आता सर्वात मोठं क्रिप्टो करन्सी किंवा आभासी चलन कोणतं आहे, तर बिटकॉइन आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, भारतामध्ये आभासी चलनावरती सध्या काय आरबीआयने बंदी घातलेली आहे. ओके. मग या ठिकाणी पहा ऑप्शन काय आहेत, BSE आहे, MCX आहे, वजीर आहे किंवा वजीरेक्स पण म्हटलं जाते यालाच, आणि NSE सुद्धा आहे. ओके. मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल भारतामध्ये काय आहे, क्रिप्टो करन्सीला बंदी आहे. मग BSE उत्तर असू शकतं का, नाही, कारण BSE काय भारताचं मार्केट आहे. MCX हे सुद्धा काय
भारताचंच मार्केट आहे आणि एनएससी हे सुद्धा काय आहे, भारताचंच शेअर मार्केट आहे. म्हणजे उत्तर तुमचं कोणतं असणार आहे, वजीर हे उत्तर असणार आहे. यालाच काय म्हटलं जातं, वजीरेक्स असं सुद्धा म्हटलं जातं. मग वजीरेक्सची स्थापना कोणी केली होती, हाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. कुणी केलेली वजीरेक्सची स्थापना, तर निश्चल शेट्टी यांनी केलेली आहे. कधी केली होती, 2018 मध्ये केलेली होती. ओके. त्याचबरोबर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कोठे आहे, मुंबईमध्ये आहे. हा काय आहे, भारतातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. भारतातील सर्वात जुना, भारतातील म्हणण्यापेक्षा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता, सर प्रश्न आला तर काय उत्तर लिहायचं तुम्हाला, BSE. त्याचा फुल फॉर्म काय होतो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्याच्यानंतर MCX हा सुद्धा कुठं आहे, हा सुद्धा मुंबई या ठिकाणीच आहे. याचा फुल फॉर्म काय होतो, मल्टी कमोडिटी एक्सचेंज. ओके, म्हणजे वस्तू आणि वायदे बाजार कुठं आहे, मुंबईत आहे. आणि NSEचा फुल फॉर्म काय होतो, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता या ठिकाणी काय होतं, नॅशनल हा शब्द असल्यामुळे काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं कन्फ्युजन होतं की NSE हे कुठे असेल, नॅशनल शब्द असल्यामुळे काय होतं, आपल्याला वाटतं दिल्ली या ठिकाणी असेल, परंतु तसं नसून मित्रांनो, NSE हे सुद्धा काय आहे, मुंबई या ठिकाणीच आहे. NSE हा काय आहे, भारतातील सर्वात मोठं शेअर मार्केट आहे किंवा भारतातील सर्वात मोठा काय आहे, बाजार आहे. ओके. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारले पहा या ठिकाणी, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. या ठिकाणी विचारलंय, कोरकू ही जी आदिवासी जमात आहे ही कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. मग ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, तर अमरावती या ठिकाणी आढळते. अमरावतीमधील जो मेळघाट डोंगररांगा आहेत किंवा मेळघाट या प्रदेशामध्ये काय होते, कोकरू जमात आढळते. मेळघाट डोंगररांगा कोणत्या पर्वताचा भाग आहे, हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. मग कोणत्या पर्वताचा भाग आहे, त्या सातपुडा पर्वताचा भाग आहेत. ओके. या ठिकाणी मेळघाट किंवा सातपुडा पर्वतामध्ये अमरावतीमध्ये चिखलदरा आहे, काय थंड हवेचं ठिकाण आहे. याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेला आहे की अमरावती या ठिकाणचं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे, तर ते कोणतं आहे, चिखलदरा. ओके. त्याचबरोबर इतर काही जमाती आहेत त्या पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहा, माडिया गोंड ही जी आदिवासी जमात आहे ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. काही प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आढळते. ओके. मग जर गडचिरोलीचा ऑप्शन नसेल आणि चंद्रपूरचा ऑप्शन असेल तर तुम्हाला चंद्रपूर उत्तर लिहायचं आहे. ओके. त्याचबरोबर भिल्ल जमात कुठे आढळते, खानदेशामध्ये आढळते. मग खानदेशामध्ये काय होतात पहा, एकूण जवळपास तीन जिल्ह्यांचा समावेश खानदेशामध्ये होतो, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. यापैकी पहा, जळगावमध्ये पण आहे, पण धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यामध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणात भिल्ल ही जमात आढळते किंवा सातपुडा प्रदेशाचा भाग असं सुद्धा म्हणू शकता. ओके. सातपुडा प्रदेशाच्या भागामध्ये काय होते, भिल्ल ही जमात आढळते. त्याच्यानंतर कोलाम ही जमात कुठे आढळते, यवतमाळ या ठिकाणी आढळते. कातकरी ही जमात कुठे आढळते, रायगडमध्ये. आणि वारली जमात कुठे आढळते, ठाणे व पालघरमध्ये. वारली चित्रकला मोठ्या प्रमाणावर काय आहे, प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे. अतिशय सिंपल आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. 100% मुलांचा उत्तर काय येणार आहे, बरोबर येणार आहे. परंतु ओके, तरी आपण प्रश्न घेतलाय कारण परीक्षेमध्ये याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे, मग तर तो क्षय या रुग्णांसाठी आहे. क्षयला दुसरं नाव काय आहे, टीबी म्हणजेच ट्युबरक्युलोसिस. ओके. मग क्षयचं दुसरं नाव काय, आपण टीबी सुद्धा असं सुद्धा म्हणू शकतो की टीबी साठी किंवा क्षयरोगासाठी काय आहे, डॉट्स हा उपचार आहे. आता या ठिकाणी डॉट्सचा जो फुल फॉर्म आहे याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. मग डॉट्सचा फुल फॉर्म काय आहे, डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ओके. आणि डॉटची सुरुवात कधी झाली होती, तर ती 1992ला डॉट्सच्या उपक्रमाची सुरुवात झाली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 10 आहे. काय विचारलंय, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे. काय विचारलंय, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत, भीमा, गोदावरी, भोगावती आणि गंगा. मग यापैकी भोगावती या नदीवरती काय आहे, राधानगरी धरण आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ओके. राधानगरी धरणाचं बांधकाम कोणी केलं होतं, तर छत्रपती शाहू महाराजांनी हे काय केलं होतं, राजर्षी शाहू महाराजांनी या धरणाचं बांधकाम केलं होतं. त्याचबरोबर भीमा नदीवर कोणतं धरण आहे हाही प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो, तर उजनी धरण हे काय भीमा नदीवरती आहे. गोदावरी नदीवरती कोणतं आहे, जायकवाडी हे धरण काय आहे, गोदावरी नदीवरती आहे.
जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, पैठण या ठिकाणी आहे. आणि उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ओके. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे, राधानगरी धरण हे काय आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण आहे. याचं बांधकाम कोणी केलेलं आहे? तर राजर्षी शाहू महाराजांनी या धरणाचं काम सुरू केलं होतं. या धरणाचा जो जलसाठा आहे त्या जलसाठ्याला काय नाव दिलेलं आहे? लक्ष्मी तलाव किंवा लक्ष्मी सागर. ओके. लक्ष्मी सागर हे काय दिलेलं आहे? या धरणाच्या जलसाठ्याला नाव दिलेलं आहे. या धरणाची क्षमता म्हणजे पाण्याची क्षमता किती आहे? 7 TMची आहे. आणि पाण्याचा उपयोग कशासाठी केला जातो? जलसिंचनासाठी केला जातो. आणि धरणाच्या परिसरामध्ये काय आहे? राधानगरी अभयारण्य सुद्धा आहे. ओके. राधानगरी अभयारण्य आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे? राधानगरी अभयारण्य तर ते गवाया प्राण्यासाठी काय आहे? प्रसिद्ध आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12 आहे. काय सांगितलं या ठिकाणी? विसंगत घटक ओळखा. काय सांगितलंय? विसंगत घटक ओळखा. गंगा, कृष्णा, गोदावरी आणि तापी. आता या ठिकाणी पहा, वरती सांगितलंय विसंगत घटक ओळखा आणि खाली आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिलेले आहेत? नद्या दिलेल्या आहेत. ओके. मग या नद्यामध्ये नक्कीच काय असणार आहे? काहीतरी फरक असणार आहे. पहा आता या ठिकाणी जर तुमच्या लक्षात आलं, गंगा नदी कुठे जाऊन मिळते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कृष्णा नदी कुठे जाऊन मिळते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरी नदी कुठे जाऊन मिळते? तर ती सुद्धा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. मात्र तापी ही नदी काय होते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजेच तापी नदी काय असणार या ठिकाणी? वेगळा घटक असणार आहे. त्याचबरोबर पहा, तापी नदी काय आहे? पश्चिम वाहिनी आहे. आणि या बाकीच्या नद्या काय आहेत? पूर्व वाहिनी आहेत. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचे? पहा, सर्व पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या, कारण परीक्षेमध्ये याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. मग अतिशय सिंपल आहे. पहा, ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत ह्या कोठे जाऊन मिळतात असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर पश्चिम वाहिनी नद्या काय होतात? अरबी समुद्राला जाऊन मिळतात. मग त्याच्यामध्ये कोणत्या नद्या असतात? नर्मदा नदी आहे, तापी आहे, वैतरणा आहे, उल्हास आहे, सावित्री आहे, वशिष्ठी आहे, शास्त्री आहे आणि तेरेखोल आहे. सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी असा कोणती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचंय? नर्मदा ही नदी काय आहे? सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. त्याचबरोबर सुरत हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती आहे? हाही प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला आहे. तर ते तापी नदीच्या किनाऱ्यावरती आहे. त्याचबरोबर दुसरा तुम्हाला फरक लक्षात ठेवायचा आहे की ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या काय होतात? बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. कोणत्या आहेत त्या? गोदावरी आहे, कृष्णा आहे, कावेरी आहे, महानदी आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 13 आहे. या ठिकाणी काय विचारलंय? जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता हा प्रश्न आपण आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतला होता, परंतु याच्या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर सांगितलं आणि त्या ठिकाणी काय गेली होती? लाईट गेली होती. मग त्यामुळे आज काय केलं मी? पुन्हा हा प्रश्न रिपीट केलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे. काय या ठिकाणी विचारले आपल्याला? जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलाय. मग जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 मार्चला काय केला जातो? जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की महिलांना समान हक्क मिळवण्यासाठी पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये लढा दिला किंवा कोणत्या देशामध्ये चळवळ सुरू झाली होती? तर अमेरिकेमध्ये. त्याचबरोबर कधीपासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सुरू करण्यात आला हाही प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. 1975 पासून कोणातर्फे साजरा केला जातो? तर युनोतर्फे म्हणजेच युनायटेड नेशन्स ही जी संघटना आहे याच्यातर्फे काय केला जातो? जागतिक महिला दिन साजरा केला जातो. ओके. त्याचबरोबर मित्रांनो एक मला बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेसेज येतो किंवा कमेंट येते की सर दररोज व्हिडिओ टाका. मित्रांनो आपण नियमितपणे दररोज व्हिडिओ आतापर्यंत टाकत आलेलो आहोत. गणिताचा व्हिडिओ सुद्धा आपण टाकत आलेलो आहोत. परंतु एवढ्यात काय झालंय, मला खोकल्याची थोडी ॲलर्जी झालेली आहे. मी जर थोडं जास्त बोललो की मला काय होतं, लगेच खोकला यायला चालू होतं. तुम्ही पाहिलं असेल आता इथं आपण लेक्चरला सुरुवात केली की मला काय होतं, थोडा खोकल्याचा त्रास जाणवतोय. त्याच्यावरती माझी ट्रीटमेंट चालू आहे. जसा जसा त्रास कमी होईल तसं आपण दिवसामध्ये तुमच्यासाठी दररोजच नाही तर दिवसात 2-3 लेक्चर घेण्याचा काय करू, नक्की प्रयत्न करू. तोपर्यंत पहा आपला जो दुसरा यूट्यूब चॅनल आहे ना त्याचं नाव काय पहा, NG मॅथ क्लास या नावाने आपला दुसरा यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही जर यूट्यूबवरती NG मॅथ क्लास जर सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी आपले व्हिडिओ सापडतील. आता त्या ठिकाणी आपण पहा
पुणे महानगरपालिकेसाठी नाही, परंतु तलाठी भरतीसाठी आपण आतापर्यंत जवळपास 20-25 व्हिडिओ आपले त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, गणित व बुद्धिमत्ताचा सिलेबस हा तलाठी भरतीसाठी आणि पुणे महानगरपालिका भरतीसाठी जवळपास सेम आहे. जवळपास म्हणण्यापेक्षा 100% काय आहे, सेम आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ते व्हिडिओ जरी तुम्ही पाहिले तरी तुमची गणित व बुद्धिमत्ताची काय होईल, पूर्णपणे तयारी होऊन जाईल. ओके, या ठिकाणी काय विचारलं पहा आपल्याला, भारतातील सर्वात मोठी दृश्य प्रकाशाची दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे. ओके, मग कोणत्या ठिकाणी आहे, तर ती नारायणगाव या ठिकाणी आहे. नारायणगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर पुणे या ठिकाणी आहे. ओके, या दुर्बिणीचंच नाव काय आहे, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. ओके, काय नाव आहे, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. कोठे आहे, नारायणगावला आहे. नारायणगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर पुणे या ठिकाणी आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15 आहे. काय विचारलंय, डॅश डॅश यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्य संग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो. आता श्यामची आई म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल साने गुरुजी, परंतु या ठिकाणी प्रश्न घेण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे काय आहे, पत्री हा जो काव्यसंग्रह आहे याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेला आहे. मग पत्री हा काव्यसंग्रह कुणाचा आहे, तर तो सुद्धा साने गुरुजींचाच आहे. ओके, त्याचबरोबर साने गुरुजींचं इतर सुद्धा साहित्य आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहायचे, कोणकोणतं आहे लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. ओके, काय आहे, भारतीय संस्कृती, श्यामची आई, पत्री, दुर्दैवी, आस्तिक आणि धडपडणारी मुले. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 आहे. काय विचारलंय, भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कुठले पदक जिंकले आहे किंवा कोणते पदक जिंकले आहे. कोणी विचारलंय, भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधू यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये. ओके, मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, टोकियो ऑलिम्पिक कधीची होती, तर किती काय होती, 2020ची होती. ओके, कधी झाली, 2021ला झाली. ओके, टोकियो कोणत्या देशामध्ये आहे किंवा कोणत्या देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा 2020 पार पडल्या, तर जपान या देशामध्ये पार पडल्या. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे PV सिंधूने कोणतं पदक जिंकलं. मग PV सिंधूने काय जिंकलेलं आहे, कांस्य पदक जिंकलेलं आहे. आता PV सिंधूचं पूर्ण नाव काय आहे हे परीक्षेमध्ये विचारू शकतात. मग काय आहे, पुसारला वेंकट सिंधू. ओके, पूर्ण नाव तुम्हाला पाठ करायचे, लक्षात ठेवायचं आहे. कोणता खेळात मिळालेला आहे, बॅडमिंटनमध्ये मिळालेला आहे. हे सर्वांना माहीत असेल, ते लक्षात ठेवायची काही जास्त गरज नाही. त्याचबरोबर या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, ऑलिम्पिकमध्ये पहा PV सिंधूला काय झालं होतं, 2016च्या ऑलिम्पिकमध्ये काय मिळालं होतं, रौप्य पदक मिळालं होतं. आणि 2020च्या ऑलिम्पिकमध्ये काय मिळालंय, कांस्य पदक मिळालंय. मग ऑलिम्पिकमध्ये 2 पदक मिळवणारी एकमेव महिला खेळाडू आहे भारताची. ऑलिम्पिकमध्ये 2 पदक मिळवणारी काय, एकमेव महिला खेळाडू आहे. त्याचबरोबर तिला कोणते पुरस्कार मिळालेले पहा, अर्जुन पुरस्कार मिळाला आहे, पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आणि पद्मभूषण पुरस्कार सुद्धा PV सिंधूला मिळालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 आहे. कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही. आता या ठिकाणी काय पाहिजे, खालीलपैकी शब्द पाहिजे. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही असं विचारलेलं, याच्याकडे लक्ष ठेवा, मी वारंवार हे सांगतोय. ओके, ऑप्शन काय आहेत पहा, मध्य प्रदेश आहे, तेलंगणा आहे, गुजरात आहे आणि आंध्र प्रदेश आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुमच्याकडे जुनं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशची बाउंड्री सुद्धा महाराष्ट्राला लागलेली आहे, आंध्र प्रदेशची सीमा सुद्धा महाराष्ट्राला लागली असं दाखवलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, 2014ला काय झालं होतं, आंध्र प्रदेशचं विभाजन, तेलंगणामध्ये या नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली होती. मग आता महाराष्ट्राला जो भाग लागलेला आहे तो कोणत्या राज्यात गेला आहे, तेलंगणा राज्यामध्ये गेलेला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश या राज्याची सीमा काय होईल, महाराष्ट्रास लागून नाही असं आपण लिहू शकतो. मग महाराष्ट्राला किती राज्याची सीमा लागलेली आहे, एकूण 6 राज्याची आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा महाराष्ट्राला लागलेली आहे. मग राज्य कोणते आहेत पहा, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे. सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागलेली असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला मध्य प्रदेश लिहायचं आहे. छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक. सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याची आहे, तर ती गोवा राज्याची आहे. आणि एकमात्र केंद्रशासित प्रदेश आहे त्याचं नाव काय, दीव दमण व दादर नगर हवेली. ओके, दीव दमण व दादर नगर हवेली या एकमात्र केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुमच्याकडे जुनं पुस्तक असेल तर तुम्हाला फक्त दादर नगर हवेली हेच सांगितलं असेल. परंतु दादर नगर हवेली आणि दीव दमण, पूर्वी काय होतं पहा, दीव दमण हा एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होता
आणि दादर नगर हवेली हा एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होता, परंतु सध्या केंद्र सरकारने या दोघांचा मिळून एक केंद्रशासित प्रदेश केलेला आहे. त्याच्यामुळे मग पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारलंय? 1 ग्रॅम कर्बोदकेपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? काय विचारलं आपल्याला? 1 किलोग्रॅम कर्बोदकापासून किती, सॉरी 1 ग्रॅम विचारलं, किलोग्रॅम नाही, 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? मग कर्बोदकापासून किती मिळते? तर 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. त्याचबरोबर प्रथिने म्हणजे प्रथिनापासून सुद्धा काय होते? 4 किलो कॅलरीच ऊर्जा मिळते. ओके, लक्षात ठेवा, याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न आलेला आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे. 1 ग्रॅम मैदापासून, मैदालाचं फॅट म्हटलं जातं, किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर 9 किलो कॅलरी ऊर्जा काय होते? 1 ग्रॅम मैदापासून मिळते. म्हणजे सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते असं जर प्रश्न आला तर काय उत्तर द्यायचं तुम्हाला? मैदापासून मिळते. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 20 आहे. काय विचारलंय? शरीर बांधणीसाठी खालीलपैकी कोणते पोषण द्रव्य उपयुक्त आहे? सोपा प्रश्न आहे, पण थोडा कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या मित्रांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल ना मित्रांनो, तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत जा. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.